नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा पासले अभ्यास मित्र परिवारामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण मॅथ्स आणि रिझनिंगची नवीन सिरीज घेऊन आलेलो आहोत. आतापर्यंत बघा आपले 9 लेक्चर झालेले आहेत. आजचं आपलं हे 10व्या क्रमांकाचं लेक्चर असणार आहे. याच्यामध्ये आपण मॅथ्स आणि रिझनिंगचे आयोगाने याच्या आधी विचारलेले क्वेश्चन आहेत ते आपण सॉल्व्ह करून घेत आहोत. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले जाणार आहेत. तर तुम्ही 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये मॅथ्स आणि रिझनिंगची सिरीज नक्की फॉलो करा. चला आजचा आपण लेक्चर स्टार्ट करूयात. ठीक आहे, बघा हा क्वेश्चन क्रमांक 1 आहे. काय म्हटलेलं आहे बघा, पुढील उदाहरणांची किंमत काढा असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यांनी एक समीकरण दिलेलं आहे, ते आपल्याला सॉल्व्ह करायचंय. बघा हे थोडंसं इथे तुटक दिसतंय, एकच मिनिट. बघा हे असं आहे, बघा हे स्क्वेअर रूटच्या अंडर स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे, बघा त्यांनी ते समीकरण दिलेलं आहे, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. बघा ते टॅक्स असिस्टंट मुख्य 2019चा हा क्वेश्चन आहे. बघा आधी हा क्वेश्चन दिलेला आहे, तसं आपण लिहून घेऊयात. बघा काय आहे, ह्या स्क्वेअर रूटच्या अंडर 5322 अधिक त्याच्या अंडर एक स्क्वेअर रूट आहे, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे 36 अधिक परत त्याच्या अंडर एक स्क्वेअर रूट आहे 169. ठीक आहे, बघा असं आपल्याला हे समीकरण दिलेलं आहे आणि आपल्याला हे काय करायचंय, सॉल्व्ह करून घ्यायचंय. तर बघा पहिली स्टेप काय असणार आहे, आपण स्क्वेअर रूटच्या अंडर वाला पहिलं स्क्वेअर रूट सॉल्व्ह करून घेऊयात. बघा आता 169 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे, तर बघा 169 हा स्क्वेअर रूट आहे 13चा. तर आपण काय करू शकतो, डायरेक्ट स्क्वेअर रूटच्या अंडर म्हणजे 13चा स्क्वेअर, स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होतं म्हणून आपण डायरेक्ट काय लिहू शकतो, इथे 13 लिहू शकतो. ठीक आहे, तर पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहे बघा, त्याच्या अंडर जे स्क्वेअर रूट वाली संख्या आहेत या स्क्वेअर रूटच्या अंडरच्या त्यांची आपण बेरीज करून घेऊयात. बघा 36 अधिक तुम्ही 13 केलं तर काय येईल, तर 49 हे उत्तर येणार आहे. आणि बघा तुम्हाला हे बघितल्यानंतर लक्षात आलं असेल 49 हे कशाचं स्क्वेअर रूट आहे, तर 49 हे स्क्वेअर रूट आहे 7चं. फक्त तुम्हाला स्टेप वाईज सॉल्व्ह करायचं आहे. बघा 49 कशाचं स्क्वेअर रूट आहे 7चं, तर तुम्ही स्क्वेअरला स्क्वेअर रूट, इथं स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होतं, कॅन्सल होतं म्हणून तुम्ही डायरेक्ट काय लिहू शकता, तिथे 7 लिहू शकता. ठीक आहे, याची ऍडिशन करा. अधिक 7, बघा तुम्हाला ऍडिशन केल्यानंतर काय येईल तुम्हाला इथे बघा 5 3 2 9 हे आपल्याला काय भेटलेलं आहे, स्क्वेअर रूटच्या अंडर आपल्याला काय भेटलेलं आहे 5329 हे आपल्याला संख्या भेटलेली आहे. तर आपल्याला शोधून काय काढायचंय, ह्याची किंमत काय असणार आहे, स्क्वेअर रूटच्या अंडरवाल्या संख्येची किंमत काय असणार आहे हे आपल्याला शोधून काढायचं. तर आपल्याकडे ऑप्शन आहेत बघा, त्यावेळेस आहे ना असं आपल्याकडे काहीतरी मिळणार, त्या सगळ्यांना आपले स्क्वेअर रूट सगळ्यांचे पार्ट असतात का, तर नसतात. मग काय करायचं, अशा वेळी ऑप्शन चेक करायचे, या स्क्वेअर रूटच्या जवळपास वाला कोणता असणार आहे. बघा तुम्हाला जर इथं बघितलं तर लक्षात येईल की तुम्ही जर 70चा बघा स्क्वेअर, 70चा स्क्वेअर काढला तर 7 49 असं काहीतरी येईल. म्हणजे हे जवळपास काय असणार आहे, 49 ही संख्या कोणाच्या जवळ असणार आहे, तर 50च्या जवळ असणार आहे. मग तुम्ही काय करू शकता की इथं तुम्ही डायरेक्ट काय घेऊ शकता 73. म्हणजे ह्या दुसऱ्या संख्या बघितल्या तर ह्या संख्येच्या जवळपासची संख्या कोणती भेटते तुम्हाला, जर 70चा स्क्वेअर रूट स्क्वेअर केला तर तुम्हाला जवळची संख्या भेटते. आणि 70च्या पुढेच आहे ना 73, तर हे पुढचे म्हणजे त्याच्यामध्ये अजून काहीतरी ऍडिशन होणार आहे. म्हणजे हे इथं जे 49 येत आहे ह्याच्या पुढची संख्या असणार आहे, म्हणजे तुमचा आन्सर काय असणार आहे 73. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला पूर्ण गणित सॉल्व्ह करायची गरज नसते. मग तुम्ही काय करायचं, अशा वेळी जी तुम्हाला मोस्ट अप्रोप्रिएट संख्या वाटते किंवा जी जवळची संख्या आहे ती तुम्ही उत्तर काढायचं असतं. कारण एक्झाम मध्ये तुमच्याकडे ऍक्च्युअल तेवढा वेळ नसतो, तुम्हाला अशा स्मार्ट ट्रिक्सचा यूज करावा लागतो. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय येते तुम्ही सॉल्व्ह करून बघा. 73चा स्क्वेअर केला तर तुमचं उत्तर हेच येणार आहे. मग तुमचं उत्तर काय येतं इथे 73चा स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, डायरेक्ट काय राहील 73. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे 73. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये, इथे त्यांनी काय दिलंय बघा, डॉटचं चिन्ह दिलेलं आहे, त्या चिन्हाच्या जागी काय असेल त्यांनी विचारलेलं आहे. हे युपीएससी सीसॅट 2018 मध्ये विचारलेलं आहे. पण असेच क्वेश्चन सरळ सेवा, पोलीस भरती किंवा अदर कोणत्याही एक्झाम मध्ये पण अशा टाइपचे क्वेश्चन विचारले जातात. तर बघा त्या डॉटच्या ऐवजी काय येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. आता तुम्हाला विचार करायचा आहे बघा,
ते गणित कसं आहे, इथे एकक स्थानी काहीतरी असणार आहे, हा एकक स्थानी काहीतरी असणार आहे, इथे कोणती तर संख्या येणार आहे, इथे 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 आणि इथे. पण इथं काय असणार आहे, ती जी संख्या येणार आहे ती सेम असणार आहे बघा. त्या डॉटच्या ऐवजी जी संख्या असणार आहे ती सगळीकडे सेम असणार आहे. तर कोणती संख्या येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे या सर्वांची बेरीज केली तर काय आली पाहिजे, 2, 1 आणि शेवटी येणारी संख्या पण काय असली पाहिजे, ह्या डॉटच्या ऐवजी ती सेम असली पाहिजे, असं त्याची अट आहे. ठीक आहे, तर आपण बघा हे गणित सॉल्व्ह करून पाहूयात. काय करायचं, ज्यावेळेस अशा टाईपचे क्वेश्चन असतात तर डायरेक्ट तुम्ही ऑप्शनचा यूज करायचा आणि त्याच्यामध्ये ऑप्शन पुट करून बघायचे. आणि तुम्हाला कधी कधी एक आयडिया येऊन जाते बघा की याच्यामध्ये कुठलं उत्तर असणार आहे ते. तुम्ही कारण एकक स्थानाच्या सगळ्या बेरीज करून घ्यायच्या, बघायचं शेवटचा अंक जर येणारा सेम असेल तर तेच तुमचं उत्तर असणार आहे. बघा आता इथं जर तुम्ही चार समजा आपण ट्राय करून बघूया, 4 ठेवून बघितलं, इथे 14, मग इथे काय येईल बघा 24, इथे डॉट आहे म्हणजे इथे काय येणार 43, 41 येणार आहे. आणि खाली येणारी संख्या पण काय असली पाहिजे, इथे मस्त 4 आलंच पाहिजे. इथं काय एकक स्थानी येणारी संख्या काय असली पाहिजे, 4 आलीच पाहिजे, तरच म्हणजे आपलं उत्तर ते काय असणार आहे, तर बरोबर असणार आहे. ठीक आहे, आपण करून बघूया. बघा म्हणजे इथे काय होते, 4 1 4, 4 2 4 3 12 आणि हे बघा 4 4 16, म्हणजे इथे किती येते, 6 येते. म्हणजे हे आपलं उत्तर असणार आहे का, नाही. शेवटी काय आलं पाहिजे, एकक स्थानी 4, तर म्हणजे आपलं पहिलं ऑप्शन तर कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे, असं तुम्ही चेक करून बघायचं बघा. आता आपण रॅन्डम उचलून बघूयात, 8 घेऊन बघूयात. ठीक आहे, 8, परत इथं काय आहे 18, परत काय येईल 28, परत 83 आणि 81. अशा रॅन्डम तुम्ही कुठले पण उचलून बघायचे आणि तुम्हाला जे मोस्ट अप्रोप्रिएट वाटतील ना तेच तुम्ही ट्राय करून बघा. आता इथं तुम्हाला एक बघितलं तर लक्षात येईल, 8 1 8 8 2 16 8 3 24, 24 मध्ये तुम्ही 4 परत ऍड करा, बघा काय येते, 8 येते. म्हणजे आपली पहिली अट हे झाली, मंजूर झाली. शेवटी 8 ला इकडे सगळीकडे 8 पुट केल्यानंतर बेरीज पण एकक स्थानी काय येते, तर 8 येते. म्हणजे पहिलं आपलं काय झालं इथे, तर बरोबर आलेलं आहे, एकक स्थानी 8. म्हणजे इथे बघा, इथं जे आपण इकडे डॉटच्या ऐवजी घेतलंय तिथं डॉट सेम काय येत आहे, तर 8च येत आहे. तर बघा आता इथं पण काय आलं पाहिजे, 21 आली पाहिजे बेरीज बघा. तर इथं आपण केलं बघा, 8 1 8 8 2 16, 16 आणि 4 किती होत आहे, तर 20 आणि एक काय होतं 21, 218. म्हणजे हे काय आपलं उत्तर बरोबर येते, म्हणजे 218. इथं काय येणार आहे, डॉटच्या ऐवजी 8 येणार आहे. म्हणजे ज्यावेळेस अशा टाईपचे क्वेश्चन असतात बघा, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, तुम्ही डायरेक्ट ऑप्शनकडे जायचं आणि ऑप्शन वरून चेक करून पाहायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा काय म्हटलेलं आहे यांनी, 2 क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक 23 आहे, तर त्या संख्या कोणत्या. आता हे एकदम सोपं गणित आहे, तुम्हाला डायरेक्ट तोंडी कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. सगळ्यांचे वर्गपाठ पाहिजे, ज्यांचे वर्गपाठ आहेत त्यांना ते डायरेक्ट तुम्हाला तोंडी पण बघायचं, तुम्हाला उत्तर समजतंय. तर तुम्ही बघा इथं डायरेक्ट केलं ना, 21 चा स्क्वेअर काय आहे 121, 12 चा स्क्वेअर काय येणार आहे 144. बघा यांच्यातला फरक काढा तुम्ही, 144 मधून 121 मायनस करा, बघा तुम्हाला उत्तर काय येणार आहे, तर तुमचं उत्तर 23 येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये वेगळं काही रॉकेट सायन्स होतं का, काही अवघड होतं का, तर यात काहीच अवघड नव्हतं. तुम्हाला डायरेक्ट ज्यांचे वर्ग पाठ आहेत त्यांना डायरेक्ट हे उत्तर येत होतं. आणि क्लर्क मुख्यला विचारलेला आहे विशेष म्हणजे हा क्वेश्चन. तर तुम्हाला हे हातचे क्वेश्चन असतात, हातचे मार्क्स असतात, ते जाऊन द्यायचे नाही. म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. म्हणजे बघा यात तुम्हाला चेक करून पण बघायची गरज नाही, हा ऑप्शन आहे की तो ऑप्शन आहे, तुम्हाला लगेच लक्षात येतं याच्यामधला फरक, तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा काय म्हटलेलं आहे या क्वेश्चन मध्ये, तर एका दूध संकलन केंद्रावर दररोज 1200 लिटर दुधाची आवक होते. रोज 25 व्यक्ती प्रत्येकी 10 लिटर दूध केंद्रावर घेऊन जातात, तर त्या केंद्रावरती किती दूध शिल्लक राहील असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, क्वेश्चन समजला. आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. बघा क्लर्क पूर्व 2017 चा क्वेश्चन आहे हा. तर काय म्हटलेलं आहे, एक संकलन केंद्रावरती दररोज 1200 लिटर दुधाची आवक येते. एकूण आवक बघा किती येते, एकूण आवक म्हणजे त्या दूध संकलन केंद्रावरती रोज डेली किती दूध येत आहे बघा, तर 1200 लिटर दूध येत आहे, 1200 लिटर दूध येत आहे. ठीक आहे, पुढे काय म्हटलेलं आहे त्यांनी, तर रोज 25 व्यक्ती प्रत्येकी 10 लिटर दूध केंद्रावरून घेऊन जातात. तर दूध घेऊन जाणारे किती,
बघा म्हणजे ह्या दूध केंद्रावरून रोजचं दूध किती जाते, 25 व्यक्ती किती घेऊन जात आहेत, तर 10 लिटर दूध घेऊन जातात. म्हणजे किती, 250 लिटर हे दूध केंद्रावरून दूध काय होतंय, तर ते रोज जात आहे. म्हणजे तिथून ते दूध केंद्रावरून विकत घेतलं जात आहे लोकांकडून. किती, 25 व्यक्ती 10 लिटर घेतात. म्हणजेच किती, ते 250 लिटर दूध त्या दूध केंद्रामधून जात आहे बाहेर. ठीक आहे, तर त्या केंद्रात शिल्लक किती राहिलंय त्यांनी विचारले. बघा आपल्याकडे एकूण किती येतंय आणि किती विकलं जातंय, ह्या दोन्ही किमती आहेत. तर आपण काय काढू शकतो, तर त्या संकलन केंद्रावरती किती दूध शिल्लक राहतंय ते डायरेक्ट आपण काढू शकतो. दूध शिल्लक किती आहे बघा, कसं काढू शकतो आपण, तर जे एकूण आवक आहे 1200 लिटर मधून तुम्हाला काय करायचंय बघा, तर 250 लिटर मायनस करायचंय. बघा तुमचं उत्तर काय असणार आहे, 950 लिटर हे दूध काय होतंय तिथे शिल्लक राहतंय. हे काय आहे, तर दूध शिल्लक किती राहते, तर 250 लिटर हे दूध शिल्लक राहत आहे. ठीक आहे, सोपं होतं. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. बघा काय म्हटलेलं आहे, हेमंतच्या वजनामध्ये 27 मिळवल्यास उत्तर काय येत आहे, तर 93 येते. त्याच्याच वजनातून 27 वजा केल्यास उत्तर काय येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. टॅक्स असिस्टंट पूर्व 2017चा हा क्वेश्चन आहे. आपण वेगवेगळ्या एक्झाम मध्ये जे येणारे क्वेश्चन आहेत, विचारले गेलेले क्वेश्चन आहे, त्याची प्रॅक्टिस करून घेत आहोत बघा. ठीक आहे, बघा त्यांनी जसं म्हटलेलं आहे तसं आपण लिहून घेऊयात. हेमंतच्या वजनामध्ये 27 मिळवल्यास 93 येते. आता ठीक आहे, तुम्हाला हेमंतचं वजन माहिती आहे का, तर माहिती नाही. त्यासाठी आपण काय करणार, तर हेमंतच्या वजनासाठी आपण x मानू. ठीक आहे, हेमंतचे वजन, हेमंतचे वजन आपण काय करू, त्याला x मानू. ठीक आहे, हे एक्झाम मध्ये तुम्हाला असं लिहित बसायचं नाही, एक्स मानू वगैरे. हे समजण्यासाठी आहे, हे तुम्हाला डायरेक्ट तोंडी कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. हे समजण्यासाठी आपण फक्त लिहित आहोत. आपण हेमंतच्या वजनासाठी काय मानले, एक्स. तर त्याच्यामध्ये काय पुढे काय म्हटलेलं आहे, तर हेमंतच्या वजनामध्ये म्हणजे एक्स मध्ये 27 मिळवल्यास काय येईल म्हटलेलं आहे, 93 येईल असं म्हटलेलं आहे. तर आधी आपल्याला काय करायला लागेल, तर हेमंतचं वजन काढावं लागेल. तर आपण काढू शकतो का, तर बघा तुमच्या समोरच आहे. तुम्ही एक्स ला काय करणार, इकडे एक्स ला इकडे ठेवूयात, अधिक मध्ये आहे 27, ते तिकडे जाऊन काय होणार, तर वजा होणार. बघा मग एक्स किती येईल तुमचं, तर तुम्ही 93 मधून 23 वजा करा. बघा तुम्ही इथं काय करायचं आहे, 93 मधून 23 वजा करायचंय. म्हणजे काय ते, तर 66 हे हेमंतचं काय येणार आहे, वजन येणार आहे. हेमंतचं वजन किती आलेलं आहे, तर 66 किलो हे हेमंतचं वजन आलेलं आहे. तर पुढे मग काय म्हटलंय, क्वेश्चन इथे संपलेला नाहीये. त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्याच्या वजनातून 27 वजा करायचंय. म्हणजे त्याचं वजन किती आलेलं आहे, 66 वजन आलेलं आहे. बघा त्यातून 27 वजा केलं तर उत्तर काय मिळेल असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, त्याच्या हेमंतच्या वजनातून आपण 27 वजा केलं तर उत्तर काय मिळणार आहे, हे त्यांनी विचारलेलं आहे. तर ठीक आहे, तुम्ही 66 मधून काय करा, 27 वजा करून बघा. बघा काय येणार आहे, ठीक आहे. तर बघा 39 हे आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे, आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, सोपं होतं, दिलेली माहिती आहे जशीच्या तशी मांडणी करून घ्यायची आणि उत्तर सॉल्व्ह करून घ्यायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया आपण. ठीक आहे, हा झाला आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे. बघा काय म्हटलेलं आहे यांनी, 3 संख्यांची बेरीज 264 आहे. जर पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट व तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या एक भागिले 3 असेल तर दुसरी संख्या काय आहे, हे संख्या आहे बघा, असेल तर दुसरी संख्या कोणती असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, बघा त्यांनी जसं म्हटलेलं आहे, आपल्याला त्या 3 संख्या माहिती आहेत का, तर आपल्याला त्या 3 संख्या ऍक्च्युअल मध्ये माहिती नाहीयेत. आपल्याला त्या 3 संख्या पण काढायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, पहिल्यांदा त्या 3 संख्या मांडून घ्यायला लागणार आहे. 3 संख्यांची बेरीज दिलेली आहे पण त्या संख्या माहिती नाहीयेत. ठीक आहे, तर पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. तर आपण काय करूया, पहिल्या संख्येला बघा, पहिली संख्या,
ठीक आहे, पहिल्या संख्येला आपण काय मानूयात, एक्स मानूयात. नाही, आपण काय दुसऱ्या संख्येला एक्स मानूयात. म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे, पहिली संख्या दुप्पट आहे असं म्हटलेलं आहे ना, तर मग आपण दुसऱ्या संख्येला आपण एक्स मानूया. म्हणजे आपल्याला ते गणित सोडवायला सोपं जाईल. ठीक आहे, दुसरी संख्या एक्स मानली तर पहिली संख्या काय आहे, काय म्हटलेलं आहे त्यांनी, पहिली संख्या, दुसरी संख्या एक्स आहे तर पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. दुसरी संख्या एक्स असेल तर पहिली संख्या काय असणार आहे, दुप्पट. म्हणजे काय असणार आहे, 2x असणार आहे. आणि तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या 1/3 असेल असं म्हटलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, तिसरी संख्या कोणाच्या, पहिल्या संख्येच्या 1/3 पहिली संख्या ही आहे तर तिच्या 1/3 पट असेल असं म्हटलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, बघा म्हणजे आपण त्यांनी जसं म्हटलेलं आहे तशी आपण काय केलेली आहे, इकडे मांडणी करून घेतलेली आहे बघा. ठीक आहे, त्यांनी म्हटलंय तसं आपण मांडणी करून घेतलेली आहे. पण इथं बघा, इथं काय म्हटलेलं आहे, तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या, आपण काय केलं इथं दुसऱ्या संख्येचे घेतलंय. पण तिथं काय म्हटलेलं आहे त्यांनी, पहिल्या संख्येच्या 1/3 आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, इथे एक्स ना की आपल्याला इथे 2x लिहावं लागणार आहे. म्हणजे तिसरी संख्या काय असणार आहे बघा, 2x/3. म्हणजे आपण ह्या 3 संख्या वेगवेगळ्या काय केलेल्या आहेत, मानून घेतलेल्या आहेत. आता त्यांची काय करायची, आपल्याला ऍडिशन दिलेली आहे ते आपण मांडणीमध्ये लिहून घेऊयात. बघा, पहिली संख्या कोणती, 2x, दुसरी x अधिक 2x/3. त्यांची बेरीज काय म्हटलेलं आहे, तर 264 अशी बेरीज येईल त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर मग आता आपण काय करू शकतो बघा, इथे तुम्हाला त्यांनी जे दिलेलं आहे तसं लिहून घ्यायचं आणि मग पुढे तुम्ही नेक्स्ट स्टेपला काय करणार, तर ते सॉल्व्ह करून घेणार आहेत. तर तुम्ही बघा, आता इथे काय 2x + x आहे, तर तुम्ही हे कसं लिहू शकता, 3x असं लिहू शकता का, तर हो, मग तुम्ही ते लिहू शकता. तर तसं तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे, आता तुम्ही काय करा, इकडे हे सॉल्व्ह करून घ्या. बघा इथं काय येईल, डिवायडेड बाय काय येणार आहे, तर 3 येणार. 1 मिनिट, बघा आता हे तुम्हाला काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे. इकडे काय येणार आहे, 264 येणार आहे. आता तुम्ही हे सॉल्व्ह कसं करणार, तर इकडे काय आहे, हे इकडे डिवाइडला आहे, तिकडे जाऊन काय होणार, मल्टिप्लिकेशनला जाणार. आता आपल्याला जागा कमी आहे तर आपण इकडे सॉल्व्ह करून घेऊयात. बघा मग हे कसं येईल समीकरण, 9x + 2x, तिकडे जाऊन मग काय होणार आहे, 264 ला 3 ने गुणायला लागणार आहे. हे काय होईल, तर 11x येईल. बघा, तर तुम्ही 264 गुणुले 3 करून घ्या. बघा म्हणजे काय येत आहे, तर 792 येत आहे. त्याला तुम्हाला काय करायचं आहे, इकडे 11 गुणुले मध्ये आहे तर ते भागाकार मध्ये जाणार. मग तुम्ही काय करणार, इकडे 11 ने याला काय करणार, तर भाग घालणार. तर 11 ने भाग घातला तर बघा काय उत्तर येणार आहे तुमचं, तर बघा तुम्ही मग याला काय करायचं, तुम्ही 11 ने भाग घालायचा आणि बघा उत्तर काय येते, तुम्ही सॉल्व्ह करा पट करून. ठीक आहे, 11 ने तुम्ही भाग घालून बघा. 11 इथं तुम्ही डायरेक्ट तुम्हाला तोंडी पण समजेल, 11 × 7 = 77 केलं. तुम्ही इथं किती राहते, 2 राहते. 11 × 2 = 22 म्हणजे किती येते, 72. x = काय येणार आहे तुमचं, तर x = 72 हे उत्तर येणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, ऑप्शन क्रमांक 2 72 हे आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा काय म्हटलेलं आहे या क्वेश्चन मध्ये त्यांनी, तर म्हटलेलं आहे एका संख्येला 7 ने गुणून 5 ने भागायचे होते, परंतु त्याच्या ऐवजी चुकून 5 ने गुणून 7 ने भाग दिला तेव्हा उत्तर 25 आले.
तर खरे उत्तर काय असले पाहिजे असं त्यांनी विचारलेलं आहे. टॅक्स असिस्टंट मेन्स 2021चा हा क्वेश्चन आहे. बघा हा एरर टाईपचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये त्यांनी काहीतरी दिलेलं असते कंडिशन, परंतु ती चुकलेली असल्यामुळे वेगळं उत्तर येतं. तर मग ऍक्च्युअल खरं उत्तर काय असेल हे त्यांनी विचारलेलं असतं. ठीक आहे, आपण त्यांनी जसं म्हटलेलं आहे तसं आपण लिहून घेऊयात. एका संख्येला 7ने गुणून 5ने भागवायचे होते, परंतु त्याऐवजी चुकून 5ने गुणून 7ने भाग दिला, तेव्हा उत्तर काय आलं? 25 आलं. आपल्याला ती संख्या माहिती आहे का? आता माहिती नाही. मग आपण नेहमीप्रमाणे जेव्हा संख्या माहित नसते तेव्हा आपण त्या संख्येला काय मानत असतो? तर एक्स मानत असतो. ठीक आहे, ती संख्या एक्स मानू. ठीक आहे, आपण त्याला एक्स मानलं. त्यांनी जसं म्हटलेलं आहे कंडिशन तसं आपण लिहून घेऊयात. काय केलं त्यांनी? एक्स मानलं, पण चुकून त्यांच्याकडून काय झालं? 5ने गुणला आणि 7ने भाग दिला, तेव्हा त्यांना उत्तर काय भेटलं? बघा 25 उत्तर भेटलं. ठीक आहे, तर आता याच्यावरून आपण एक्स ती संख्या काढू शकतो का? तर काढू शकतो. आपल्याला काय करायचं? ते समीकरण फक्त सॉल्व्ह करायचंय. बघा तुम्ही मग आता एक्सला इकडे ठेवा, बाकी सगळं इकडे घालून टाकवा. इकडे 7 भागाकार मध्ये गुणाकारला येईल आणि 5 गुणाकार मध्ये खाली भागाकार मध्ये येईल. बघा 5 5 25 आणि एक्सचं उत्तर काय येणार आहे? 5 7 5 35. म्हणजे एक्स किती येणार आहे? 35. म्हणजे आपण ती संख्या जी मांडलेली आपल्याला ती संख्या भेटली का? तर भेटली. आपल्याला ती संख्या काय भेटली? तर 35 भेटली. आता आपण ऍक्च्युअल काय होतं ते उत्तर काढू शकतो. तर त्या एका संख्येला 7ने गुणून 5ने भागवायचे होते. ठीक आहे, संख्या भेटली. त्यांनी जसं म्हटले तसं करून घेऊयात. 7ने गुणायचं होतं आणि काय करायचं होतं? 5ने भागायचं होतं. तर उत्तर काय येईल हे त्यांनी विचारलेलं आहे. तर बघा 5 7 35 आणि मग काय येणार आहे? 7 गुणुले 7 केलं तर काय येणार आहे? 49 हे आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे, आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे 49? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. बघा काम आणि वेळेचा क्वेश्चन आहे. आपण याच्या आधी पण वेगवेगळ्या टाइपचे काम आणि वेळेचे क्वेश्चन घेतलेले आहेत. बघा काय म्हटलेलं आहे या क्वेश्चन मध्ये? 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील असं त्यांनी विचारलेलं आहे. गट क पूर्व 2018चा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. याच्या आधी पण वेगवेगळे अशाच टाइपचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. बघा क्वेश्चन फक्त आपल्याला काय करायचंय? बघा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. आपण काय करत असतो? मजुरांना काय आपण म्हणणार? यम म्हणणार, किंवा मेनला आपण यम म्हणतो म्हणून यम म्हणणार. ठीक आहे, आपण यम1 परत आपण ह्याच्यासाठी मजुरांसाठी काय म्हणणार आहे? यम म्हणणार आहे. तासासाठी काय म्हणू आपण? H1 म्हणूया, H म्हणूया, आणि दिवसासाठी काय म्हणूया? तर डे म्हणणार. दिवसासाठी आपण डी वापरूयात आणि तासांसाठी अवर असतं म्हणून आपण काय वापरणार? त्याला H वापरणार. आणि बघा दुसऱ्या पार्ट साठी आपण काय करूयात? M2 D2 आणि H2 असा फॉर्म्युला यूज करणार आहे. ठीक आहे, आपण याच्यामध्ये काय करायचे? फक्त व्हॅल्यू पुट करायचे. एम आपण कोणाला म्हटलेलं आहे? मजुरांना. तर किती आहेत? पहिल्या पार्ट मध्ये 20 मजूर आहेत. किती दिवसात काम पूर्ण करतात? तर 15 दिवसात काम करतात. आणि तास किती आहेत बघा त्यांचे? तर 6 तास आहेत. म्हणजे अवर साठी आपण काय करलंय? H वापरलेला आहे. तर दुसऱ्या याच्यामध्ये काय आहेत? 15 मजूर आहेत बघा. परत काय म्हटलेलं आहे? रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. म्हणजेच आपल्याला काय करायचं? दुसऱ्या पार्ट मध्ये डे काढायचे आहेत. आपल्याला अवर माहिती आहेत, ते किती तास काम करतात? तर 8 तास काम करतात. अवर काढायचे आहेत आपल्याला. सॉरी, डे काढायचे आहेत आपल्याला, अवर माहिती आहेत. बघा आपल्याला काय करायचं? डे काढायचे आहेत. आपल्याला काय दिलेले आहेत? तर अवर दिलेले आहेत. 8 तासात काम करतात. ठीक आहे, तर आता आपण काय करूया? इकडचं सगळं ते या साईडला शिफ्ट करून घेऊयात. म्हणजे आपल्याला D2 म्हणजे दिवस निघतील. 15 गुणुले 6 आपण काय करणार? इकडे 15 आणि 8 इकडे गुणाकार मध्ये आहे, तर ते खाली आपण भागाकार मध्ये घेऊयात. आणि इकडे काय राहणार आहे? D2 म्हणजेच आपले काय असणार आहेत? डे असणार आहेत. आता हे काय करू शकता? तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. बघा बघा तुम्ही कसं 15 ला हे 15 तर डायरेक्ट काय होणार? कट होणार आहे. तर आता बघा 2 चोक 8 2 20 2 पंचे 10 म्हणजे इथे किती राहते?
D2 आपल्याला D2 काढायचे होते आणि किती राहते बघा 15ला 15 कट झाले, बरोबर आहे का? आपल्या इकडे या साईडला मजूर पण किती म्हटलेले आहेत तर बघा इथे 20 म्हटलेले आहेत मजूर, परत 6 तास काम आणि 15, ठीक आहे बरोबर आहे आपलं हे 15ला 15 आपण कट केला आपण बेचोकाट 20 पे दोन्ही 4 बघा आणि हा इथे खाली 2 राहत आहे आणि हे किती येणार आहे 2 6 5 15 म्हणजे आपलं किती येणार आहे तर मजूर येणार आहेत 15 सॉरी किती दिवस राहिले आहेत तर 15 दिवस लागतील, म्हणजे आपल्या ऑप्शन मध्ये कुठे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे, ठीक आहे बघा इथलं आपलं काय राहिलेलं तर आपण इथं 4ला भागच नाही घातलेला म्हणून ते आपलं 2 खाली राहिलेलं, मग इथे काय येणार 6 30 येणार, 30ला तुम्ही 2नी भाग घाला काय येणार आहे तर 15 दिवस किती लागतील त्याच लोकांना काम कंप्लीट करायला किती दिवस लागतील तर 15 दिवस लागतील, म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 2 15 हे आपलं उत्तर असणार आहे। आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात। बघा काय म्हटलेलं आहे एका संख्येला 25% जर एका संख्येच्या 25% जर 20 आहे तर त्या संख्येच्या 40% किती हे विचारलेलं आहे आणि हा क्वेश्चन कोणता आहे तर एसओ मुख्य 2012 चा क्वेश्चन आहे। खूप सोपा क्वेश्चन आहे, तुम्ही याचं डायरेक्ट तोंडी देखील उत्तर काढू शकता, पण आपण काय करणार आहे स्टेप वाईज प्रत्येक स्टेप घेणार आहोत, त्यामुळे आपण ब्लॅक बोर्डवर ते सॉल्व्ह करून पाहूयात। बघा एक संख्या आपल्याला संख्या माहिती नाहीये त्यामुळे नेहमीप्रमाणे x मानायचं त्या संख्येला 25%ला तुम्ही असं लिहू शकता का 25/100, ठीक आहे तर आहे तर त्या संख्येच्या 40% म्हणजे त्या संख्येच्या 40% विचारले म्हणजे त्याच्या आधी आपल्याला काय करावं लागणार आहे ती संख्या काढून घ्यावं लागणार आहे, म्हणजे तुम्हाला काय करायला लागणार आहे इथं त्याची किंमत काढायला लागणार आहे, ठीक आहे 25% किती 20 म्हटलेला आहे, तुम्ही आता इथे x काढू शकता का तर हो काढू शकता, तुम्ही कसं काढणार बघा 25 × 25 25 चौक 100 म्हणजे आता काय राहिलं इथे x 1/4 20 राहिलेला आहे, तर तुम्ही काय करू शकता x ला इथे ठेवा बघा ठीक आहे म्हणजे तुम्हाला किती येते बघा 20 चौक 80 म्हणजे x आपल्याला ते काय भेटलेले आहे ती संख्या काय भेटलेली आहे तर 80 भेटलेली आहे आणि 80च्या 40% किती असं त्यांनी विचारलेलं आहे, ठीक आहे आपण या साईडला सॉल्व्ह करून बघूयात ती संख्या कोणती आहे 80 आणि 80च्या 40% म्हणजे 40% तुम्ही असं लिहू शकता का 40/100 हेच त्यांनी विचारलेलं आहे आणि आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय बघा बघा 8 चौक काय येणार आहे 32 आणि आपलं उत्तर काय असणार आहे 32, आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 2 32 हे आपलं उत्तर असणार आहे, ठीक आहे सोपं होतं आहे तसं त्यांनी जसं म्हटलेलं आहे तसं लिहून घ्यायचं बघा गणितात जेव्हा पण कधी संख्या दिलेली नसते त्याला काय करायचं x मानून घ्यायचं आणि त्याच्या आधी व्हॅल्यू काढून घ्यायची, ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आपण बघा आपण सगळे विचारलेले आधी क्वेश्चन आयोगाने ते सॉल्व्ह करून घेत आहोत बघा त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे 10वा क्वेश्चन आहे हा रमेशला कापडाच्या 1650 बिलावर 14% सूट मिळाली तर ते कापड त्याला केवढ्यास मिळाले म्हणजे किती रुपयाला मिळाले असं त्यांनी विचारलेलं आहे। टेक्निकल असिस्टंट मेन्स 2021 चा हा क्वेश्चन आहे बघा एकदम सोपा आहे, आपण हा सॉल्व्ह केल्यावरती तुम्हाला लक्षात येईल। आता किती भेटलेली आहे एकूण सूट बघा 1650च्या बिलावरती त्याला किती भेटलेली आहे तर 14% सूट भेटलेली आहे, ठीक आहे म्हणजे बघा त्याला किती सूट भेटलेली आहे आपण ह्याला हे कट करूयात, ठीक आहे आपण याला 5 ने भाग जाईल का बघा 5 दोन्ही 10 5 त्रिक 15 5 त्रिक 15 म्हणजे इथे 33 येते बघा आणि याला आपण बेसाती 14 म्हणजे किती 33 गुणिले 7 खाली राहते, तुम्हाला याची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची म्हणजे किती 231 रुपयाची काय भेटलेली आहे त्यांना एकूण सूट भेटलेली आहे, ठीक आहे तर त्याला कापड केवढ्याला मिळाले असं त्यांनी विचारलेलं
आहे. ठीक आहे, आता आपण इथपर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. आपला क्वेश्चन तिथे संपलेला आहे का? तर आपला क्वेश्चन तिथे संपलेला नाही, आपल्याला पुढे पण काय करायचं आहे तर सॉल्व्ह करायचं आहे. फक्त आता काय थोडंसंच गणित राहिले. आता काय करायचं आपल्याला, त्यांनी जी एकूण सूट मिळालेली आहे बघा, किती भेटलेली त्याला, 650 रुपयाच्या बिलावर 14% भेटलेली, म्हणजे ती किती भेटलेली, 231 रुपये. तर तुम्हाला काय करायचंय, 1650 मधून तुम्ही काय करा तर 231 रुपये मायनस करा. बघा ठीक आहे, तर आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे 1419 रुपये त्याला काय भेटलेले आहे, तर ते कापड त्याला केवढ्याला भेटले आहे, 1419 रुपयाला भेटलेलं आहे. ते कापड होतं 1650 रुपयाचं बिल झालेलं, त्याला त्याच्यावरती 14% सूट भेटली. आपण ते सॉल्व्ह केल्यानंतर ती सूट आपण त्याच्यामधून मायनस केली, आपल्याला मग त्या ऍक्च्युअल कापडाची किंमत भेटली आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, सोपं होतं. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी, 52 विद्यार्थी असलेल्या एका वर्गातील 15 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे काढून टाकल्यानंतर उरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये रमेशचा सुरुवातीपासून 22वा क्रमांक आहे, तर त्याचा शेवटून कितवा क्रमांक, असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, अशा टाईपचे आपण याच्या आधी पण क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. आपण हे पण आता काय तुमची प्रॅक्टिस होणार आहे, तर तुम्ही सोबत हे क्वेश्चन सॉल्व्ह करत चला. बघा एकूण टोटल विद्यार्थी किती आहेत त्या वर्गामध्ये, टोटल स्टुडंट किती आहे त्याच्यामध्ये, तर 52 आहेत बघा. ठीक आहे, 52 विद्यार्थी आहेत आणि त्यातले किती झाले, 15 अनुत्तीर्ण झाले आणि त्या 15ची नावे काढून टाकली असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर शिल्लक विद्यार्थी किती आहेत बघा, शिल्लक किती राहिले विद्यार्थी, एकूण किती होते, 52 विद्यार्थी होते, त्यातले 15 जर नापास झाले विद्यार्थी, तर त्याच्यामध्ये जे शिल्लक विद्यार्थी किती राहिले असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, 52 मधून 15 वजा करायचं आहे बघा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला किती इथं 37 विद्यार्थी काय होत आहेत तर राहिलेले आहेत. तर त्याच्यामधून तुम्हाला काय म्हटलेलं आहे, उरलेल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे काढून टाकली. ठीक आहे, नावे काढून टाकली, मग आपल्याकडे किती राहिलेले 37 विद्यार्थी राहिलेले आहेत. तर उरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये रमेशचा सुरुवातीपासून 22वा क्रमांक आहे. ठीक आहे, सुरुवातीपासून रमेशचा क्रमांक कितवा आहे, सुरुवातीपासून रमेशचा क्रमांक कितवा आहे, तर 22वा म्हटलेला आहे त्यांनी. ठीक आहे, त्याचा 22वा क्रमांक आहे. ठीक आहे, तर त्याचा शेवटून कितवा क्रमांक असेल असं त्यांनी विचारलेलं आहे, शेवटून कितवा क्रमांक असेल. ठीक आहे, बघा आता आपल्याला हे विचारलेलं आहे, कसं सॉल्व्ह करणार तुम्ही एकदा विचार करा, सोपं आहे एकदम. आपण क्वेश्चनच्या शेवटच्या पार्ट मध्ये आलेलो आहोत. बघा फक्त आता काय करायचं, क्वेश्चन केअरफुली वाचायचा. टोटल विद्यार्थ्यांमधून तुम्हाला शेवटचा विचारलेला नाहीये, त्यांनी विचारलेला काय आहे तर शिल्लक विद्यार्थ्यातून तो जर शेवटचा क्रमांक कितवा विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला इथं काय करायला लागेल, तुम्ही इथं 52 नाही घेणार, आता तुम्हाला काय घ्यावं लागणार आहे, इथं 37 घ्यावं लागणार आहे. 37 मधून तुम्ही काय करणार, 22 काढणार आणि 1 + 1 करणार. +1 कशासाठी करणार आहे आपण, इथं काय होणार आहे तर स्वतः रमेश पण आहे ना त्यात, रमेश स्वतः. ठीक आहे, त्यासाठी आपण काय करतोय, 1 ऍड करत आहोत. म्हणजे तुमचं बघा उत्तर काय येणार आहे तर 37 मधून तुम्हाला 23 घालवायचं आहे. बघा 37 मधून तुम्ही काय करा, 23 घालवा, तुमचं उत्तर काय असणार आहे बघा. ठीक आहे, तर तुमचं उत्तर असणार आहे, एक मिनिट आपलं काहीतरी चुकतंय का बघा, चेक करा एकदा. हे बरोबर आहे बघा, इथं 37 मधून तुम्ही काय केलं,
37 मधून तुम्ही 22 घालवलं तर इथं काय येणार आहे, तर तुमचं 15 येईल बघा. 15 मध्ये 1 ऍड केलं तर काय येणार आहे, 16 येणार आहे. ठीक आहे, 16 वाचणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे ऑप्शन क्रमांक 3 16 हे उत्तर असणार आहे. बरोबर आहे. मला वाटलं की ते चुकलं की काय, बरोबर आहे. ठीक आहे, ठीक आहे, चेक करा, बरोबरच आहे, ते 16 वाचणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलेलं आहे या क्वेश्चन मध्ये बघा. स्त्रीची ओळख करून देताना एक पुरुष म्हणाला, तिचा नवरा हा माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे, तर त्या स्त्रीचे त्या पुरुषाशी नाते काय. SSC 2012चा हा क्वेश्चन आहे. या टाईपचे आपण याआधी पण खूप क्वेश्चन घेतलेले आहेत. हा प्रॅक्टिस म्हणून क्वेश्चन सॉल्व्ह करा तुम्ही. बघा काय म्हटलेलं आहे, आपण नेहमीप्रमाणे हे तुम्ही असे क्वेश्चन डायरेक्ट तोंडी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा, पण आपण सर्व डिटेलमध्ये घेत आहोत. त्यासाठी आपण काय करणार, ते ब्लॅक बोर्ड वरती पण सोडून पाहूया. स्त्रीची ओळख करून देताना एक पुरुष म्हणाला. ठीक आहे, तो पुरुष आहे इथे. ठीक, ह्या स्त्रीची ओळख करून देताना, ठीक आहे, ही कोणतरी स्त्री आहे समजा, हिची ओळख करताना हा पुरुष काय म्हणतोय बघा, हिचा नवरा हा माझ्या वडिलांचा एकुलता एक कोण आहे, मुलगा आहे. हिचा नवरा असणार आहे जो याच्या वडिलांचा कोण असणार आहे, हे वडिलांचा एकुलता एक मुलगा. ठीक आहे, एकुलता एक मुलगा असणार आहे आणि तो कोण असणार आहे, हिचा नवरा असणार आहे. जर वडिलांचा एकुलता एक मुलगा असणार आहे म्हणजेच वडिलाला एकच मुलगा असणार आहे आणि तो स्वतः कोण असणार आहे, तर हा पुरुष असणार आहे. आणि यांच्या वडिलाचा एकुलता एक मुलगा असणार आहे आणि हिचा नवरा असणार आहे, म्हणजेच ही स्त्री या पुरुषाची कोण असणार आहे बघा, तर या पुरुषाची कोण असणार आहे, बायको असणार आहे किंवा पत्नी असणार आहे. ठीक आहे, आपल्या ऑप्शन मध्ये काय आहे, तर बायको. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे, सोपं होतं. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. काय म्हटलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये, एका वर्गामध्ये 15 मुले आणि 10 मुले आहेत, 10 मुली आहेत. 3 मुलांची यादृच्छिकपणे म्हणजे रॅन्डमली निवड करायची आहे. 1 मुलगी आणि 2 मुलगे यांची निवड होण्याची शक्यता डॅश डॅश आहे. MPSC CSAT 2017चा क्वेश्चन आहे. अशा टाईपचे क्वेश्चन वेगवेगळ्या सरळ सेवा भरतीच्या परीक्षेमध्ये पण हे क्वेश्चन विचारलेले जातात. ठीक आहे, तर हा आपण केअरफुली क्वेश्चन वाचून घ्यायचा, जसं म्हटलेलं आहे तसं ते आपण सॉल्व्ह करून घ्यायचं. ठीक आहे, परमिटेशन कॉम्बिनेशनचा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, कसं म्हटलेलं आहे, एका वर्गामध्ये 25 मुले आणि 10 मुली आहेत, त्यांच्यापैकी तिघांची निवड करायची आहे. म्हणजे टोटल किती जणांमधून तुम्हाला कॉम्बिनेशन कसं बनवायचंय बघा, की टोटल 25 जण आहेत, त्याच्यातून तुम्हाला तिघांची निवड करायची आहे. ठीक आहे, तर आता तिघांमध्ये पण कसं आहे बघा, की 15 मुलातून 15 मुले आहेत, त्यातले पण तुम्हाला किती निवड करायची आहे, 15 मुलातले 15 मुले आणि 10 मुली आहेत. ठीक आहे, 15 मुले आणि 10 मुली, तर ह्या मुली आहेत. ठीक आहे, तर आता यांच्यातली पण निवड कशी करायची बघा, त्यांनी सांगितलंय की एकच मुलगा घ्यायचा आहे. ठीक आहे, 2 मुले घ्यायचे आहेत आपल्याला आणि यातली काय करायची, ह्या 10 पैकी 2 मुली घ्यायच्या आहेत. बरोबर आहे का, नाही, 2 मुले घ्यायचे आहे आणि एकच मुलगी घ्यायची, हे आपल्याला असं कॉम्बिनेशन करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये पण त्यांची अट आहे की बघा इथं पण कसं कॉम्बिनेशन होत आहे, ह्या 15 पैकी 2 घ्यायचे आहेत आणि ह्या 10 पैकी एकच घ्यायचं आहे. ठीक आहे, आपल्याला हे असं कॉम्बिनेशन करायचंय. आपलं हे उलट लिहून झालेलं आहे. एकच मिनिट. बघा आता आपण इथं काय केलंय आणि आपण हे कॉम्बिनेशन करताना चूक करतो. नेहमी लक्षात ठेवायचं, जी वरती मोठी संख्या असते ती वरती असते आणि खाली जी संख्या असते ती डायरेक्शन देणारी असते. म्हणजे आपल्याला कॉम्बिनेशन बघा आपण वरती कसं लिहिलेलं तसंच खाली लिहायचं, हे अशी चूक करायची नाही. ठीक आहे, 10 आणि इथं काय येणार मग तुमचं 1 येणार. ठीक आहे, तर आता तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे.
बघा आपण आता हे खूप मोठं लिहिलेलं आहे, आपल्याला ते सॉल्व्ह करायचं जागा नाहीये, त्यामुळे आपण हे काय करूयात तर इरेज करूयात आणि व्यवस्थित आपण या साईडला लिहून घेऊयात. ठीक आहे, आपण कळलं ते कॉम्बिनेशन कसं घेतलेलं आहे. बघा आपण वाटलं तर इकडे साईडला लिहूयात. आपल्याला काय करायचंय, टोटल 25 मधून 3 जण घ्यायचे, तर हे तिघांचं कॉम्बिनेशन कसं आहे तर 15 मुलांमधून काय करायचं आहे, 15 मुलातून दोन मुलं घ्यायचे आहेत आणि एकूण 10 मुलीतून काय करायचे, एकच मुलगी घ्यायची. तर हे आपल्याला असं सॉल्व्ह करायचंय. तर आपण कसं लिहिणार आहे हे बघा. एक मिनिट. ठीक आहे, मग आपलं हे तुम्हाला समजलं असेल हे कसं काढलेलं आहे, हे कसं काढलेलं आहे. तर आता आपण सॉल्व्ह कसं करणार आहे बघा. तर बघा 15 कॉम्बिनेशन मध्ये खाली काय असणार आहे 2, परत इथे काय करणार हे मल्टिप्लिकेशन 10 C1 आणि खाली काय आपलं टोटल लिहिणार आहे. टोटल 25 मधून 3 आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. ठीक आहे, आपण ज्यावेळेस हे असं एक्झाम्पल सॉल्व्ह करत असतो त्यावेळेस काय करायचं असतं, खालची बेसला जी संख्या असते बघा, इथे खाली जी संख्या असते ती काय असते तर डायरेक्शनरी असते. म्हणजे त्यांनी 2 म्हटलं तर 2नी बॅक करायची वरची संख्या. ठीक आहे, आता इथं काय म्हटलेलं आहे 15, तर तुम्ही हे कसं सॉल्व्ह करणार बघा. 15 2नी बॅक करायचं म्हणजे काय करायचं, 15 आणि 1 14. म्हणजे काय झालं, आपण इथे 2नी बॅक आलो, 15 आणि 14. 15ला पण त्यात काउंट करायचं 2 आणि 1. ठीक आहे, असं केलं आपण. आता 10 इथं काय म्हटलंय 10 साठी तर 1नी बॅक करायचं. 10नी तुम्हाला 1नी बॅक केलं तर काय येणार आहे 10च येणार आहे आणि खाली 1 गुणुले 1 येणार आहे. म्हणजे इथं किती राहणार आहे तर 10च राहणार आहे बघा. आणि इथं काय करणार आपण, आता इथं बेसला किती 3 आहे म्हणजे आपण काय होणार, ती संख्या त्या संख्येला धरून 3नी बॅक येणार. म्हणजे काय कसं होणार आहे ते 25 गुणुले 24 गुणुले 23 हे असं येणार आहे. इथं काय येणार 3 2 आणि 1. ठीक आहे, हे आपण त्यांनी जसं आहे स्टेप वाईज आपण ते काय करायचं, आता आपल्याला फक्त सॉल्व्ह करून घ्यायचंय. बघा इथं कसं होणार ते सॉल्व्ह, तर बघा ठीक आहे, इथे 5 राहिलं. परत तुम्ही इथं कसं सॉल्व्ह करू शकता खाली, तर बघा इथं तो 2नी भाग घाला, हे 14 राहिले इथं, परत 26 27 इथं काय होणार आहे बघा. तर ठीक आहे, इथपर्यंत सॉल्व्ह होते. आपण फक्त इकडे काय करूयात तर ते लिहून घेऊयात. 15 गुणुले 14 असणार आहे आणि इथं किती येणार आहे 5 येणार आहे. परत बघा खाली काय राहते, खाली राहते बघा 25 17 23 आणि खाली काय राहतंय तर 3 राहत आहे. तर ते तुम्हाला काय करायचं सॉल्व्ह करून घ्यायचंय. 3नी बघा इथं कशाला भाग जातोय का तर 24 इथं भाग जात नाहीये. तर आपण मग पुढे काय करू शकतो, ह्याला असं उलट लिहू शकतो का. ठीक आहे, बघा तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा बघा. ठीक आहे, आपण इथं खाली सॉल्व्ह करण्यापेक्षा आपण काय केलं असतं इथे बघा. एक मिनिट, आपण इथे असं करूयात का 24. ठीक आहे, एकच मिनिट, आपण इथे ना जागा नाही आपल्याला, त्याच्यामुळे इथे थोडंसं प्रॉब्लेम होत आहे सॉल्व्ह करायला. आपण हे छोट्या अक्षरात लिहूयात म्हणजे आपल्याला ते सॉल्व्ह करायला सोपं जाणार आहे. सोपं आहे, फक्त तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं. आपल्याला इथे थोडीशी जागेची कमी आहे बघा. इथं कसं सॉल्व्ह केलेलं आपण हे मी तर एक्सप्लेन केलेलं आहे आधीच. ठीक आहे, मी लहान अक्षरात लिहिते. 10 असणार आहे इथे. इथे काय करायचं आहे तुम्हाला 25 24 आणि 23. ठीक आहे, परत मग काय करायचंय 3 2 आणि 1 हे आपण काय केलेलं आहे अशा प्रकारे सॉल्व्ह केलेलं आहे. तर बघा इथं कसं असणार आहे बे बेसाती 14. ठीक आहे, मग वरती काय राहते बघा 15
7 आणि 10 एवढंच राहते. आता खालचं आपल्याला काय करायचं आहे तर सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. तर खाली आपण बघा कसं सॉल्व्ह करणार आहे. 3 1 3 3 8 7 21 3 8 24 24. ठीक आहे. परत काय होणार याला आपण अजून भाग घालूयात. बेक बे बेचोक 8 म्हणजे किती राहणार आहे बघा 25 4 आणि 23 हे असं राहणार आहे. तर आता आपण हे सॉल्व्ह करू शकतो बघा. तर कसं करू शकतो आपण 5 त्रिक 15 5 5 25. ठीक आहे. परत अजून कसं सॉल्व्ह करू शकतो आपण 5 1 5 5 2 10. ठीक आहे. हे छोटं छोटं आहे मिक्स होत आहे लक्षात राहत नाहीये. ठीक आहे. तर 2 राहिला. तर इथं खाली काय राहिले बेक बे बे 2 4. ठीक आहे. कट झालं. परत वरती काय राहिले आपण इकडे लिहून घेऊयात बघा एकदा. 1 3 आणि 7 राहिला आहे. खाली 2 आणि 23 राहिलेलं आहे. ठीक आहे. बघा परत तुम्हाला कसं सॉल्व्ह करता येईल 7 त्रिक 21 आणि खाली काय राहिलेलं आहे तर हे आपण कसं लिहू शकतो 46 लिहू शकतो. ठीक आहे ना. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. हे छोट छोट कॅल्क्युलेशन आहे बघा तुम्हाला हे सॉल्व्ह करताना. फक्त इथे जागा कमी त्यामुळे आपलं मिक्सअप होतं इथे. तुम्हाला हे लक्षात आलं असेल. हे आपलं उत्तर असणार आहे. हे सॉल्व्ह केल्यानंतर 21/26 हे आपल्या ऑप्शन मध्ये कुठे तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. हे कॉम्बिनेशन इथं महत्वाचं काय आहे तुम्हाला हे कॉम्बिनेशन करता आलं पाहिजे आणि हे व्यवस्थित समजलं पाहिजे. हे बेसला जे असतं ती डायरेक्शन समजायची आणि त्यानुसार मागे जायचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा 13वा झाला का आपला क्वेश्चन. हो 13वा झालेला आहे आपला क्वेश्चन. तर 14 क्वेश्चन आहे हा. तर सर्वात लहान अपूर्णांक कोणता असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा. त्या गणितामध्ये काय करायचंय तुम्हाला ते जी दिलेली संख्या आहेत त्या तुम्हाला काय करायच्या तर सिम्प्लिफाय करायचे सॉल्व्ह करून घ्यायच्यात. बघा 13/16 आहे. परत काय आहे 15/19 17/21 आहे आणि परत काय आहे 7/8. आता तुम्हाला एक ऑब्झर्व तुम्ही केला असेल तर काय आहे तर न्यूमिनेटर पेक्षा डिनोमिनेटर काय आहे मोठा आहे. त्यामुळे भाग जायला काय होणार आहे तुम्हाला अवघड होणार आहे. मग काय होणार तुम्ही तर इथं सॉल्व्ह करताना बघा तुम्ही असं भागाकार करताना अशा वेळी काय करत असता तर पॉईंट देऊन काय करता तुम्ही त्याच्यावरती 1 0 वाढून घेता म्हणजे मोठी संख्या करून घेता. म्हणजे तुम्ही इथं थोडक्यात काय करता न्यूमिनेटरला 1 0 वाढवता आणि जे उत्तर येणार असतं ते पॉईंट मध्ये असतं. ठीक आहे. आपण तसंच करून घेऊयात. पॉईंट हे उत्तर काय येणार पॉईंट मध्ये येणार. आपण 0 वाढवला म्हणून काय करतो आपण पॉईंट देतोय. ठीक आहे. आपण हे बेसिक भागाकारामध्ये 2री 3री मध्ये शिकलेलंच आहोत. हे माहिती असणार आहे सगळ्यांना. ठीक आहे. पॉईंट दिला. आता तुम्ही सॉल्व्ह करू शकता का आता सोपं आहे. आता तुम्ही हे काय करू शकता तर सॉल्व्ह करू शकता. बघा सॉल्व्ह करा आणि डायरेक्ट उत्तर काढा. बघा 16 काय करणार तुम्ही जवळपासची संख्या म्हणजे 16 8 बघा काढलं तर काय येणार आहे 128 म्हणजे इथे किती राहते परत 2 राहते बघा. ठीक आहे. परत आपण इथे किती घेतलं ठीक आहे. इथं 2 राहिलं आपण इथे 0 घेऊ. मग आपण काय करणार अजून 1 घेणार. ठीक आहे. म्हणजे काय होईल इथं परत 4 राहते म्हणजे 0.81. आता हे पुढे काहीतरी येईल पण आपल्याला तितकं सॉल्व्ह करायची गरज नाही. आपण इथपर्यंत सॉल्व्ह केलं. ठीक आहे. आता असंच काय करायचं तुम्ही बाकीच्या संख्येचं पण काय करा तुम्ही सॉल्व्ह करून घ्या बघा आणि बघा तुम्हाला उत्तर काय येणार आहे. त्यातली जी लहान संख्या असेल ती आपल्याला काय करायची आहे तर सिलेक्ट करायची आहे. बघा इथं पण काय तुम्हाला इथं जवळच्या याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे तर पाठ पाहिजे. मग तुम्हाला हे लगेच तुम्हाला काय होईल तो सॉल्व्ह करता येईल. तुम्हाला बघा इथं काय होणार आहे तुम्हाला 19च्या जास्त जवळपासची संख्या कोणती येणार आहे तर तुम्ही ते करून बघायचं. बघा तुमचे उत्तर इथं काय येणार आहे ते तुम्ही सॉल्व्ह करून पाहायचं आहे. ठीक आहे. बघा इथं काय येईल 77 येईल का हा 78 येईल इथं 80 येईल. ठीक आहे. आता लास्ट आपल्याला काय करायचं तर सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सॉल्व्ह करून बघा. बघा हे सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काय येणार आहे 0.87 येणार आहे. बघा
तर तुम्हाला याच्यावरून काय काढायचं होतं, एसओ मुख्य 2012चा क्वेश्चन होता. यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता हे त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला इतकं सोपं होतं. इथं तुम्हाला वेळ पण घालवायची गरज नाहीये. तुमचा वेळ केव्हा वाचणार आहे इथे, ज्यावेळेस तुमचे पाढेपाठ असणार आहेत. ठीक आहे, तिथं त्यासाठी मग पाढेपाठ असण्याची गरज किती आहे बघा. तुमचं 2 मिनिटामध्ये इथं उत्तर तोंडी पण तुम्ही काढू शकत होतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये लहान कोणता आहे तर तुम्हाला इथे बघून समजलं असेल बघा. 15/19 हे आपलं उत्तर असणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे, 15/19. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा, आपला हा शेवटचा क्वेश्चन आहे. 3 आकडी सगळ्यात लहान संख्या कोणती जिला 14 ने पूर्ण भाग जाईल. आताच किती आपण 2 सेकंद पूर्वीच बोललेलो, पाढेपाठ असण्याचं किती महत्व आहे. एसओ मुख्यचा क्वेश्चन आहे बघा. विदिन सेकंड मध्ये हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता जर तुमचे पाढेपाठ असतील तर. तुम्हाला बघा इथं 14 ने भाग जाणारी संख्या तुम्हाला सोपं आहे. 14 ज्यांचे पाढेपाठ नाही त्यांनी हे करून पहा. उत्तर काय येणार आहे, बघा 112. म्हणजे मी हे काम करून दाखवलं डायरेक्ट, कारण मला माहिती आहे 14 किती येणार तर 112 येणार आहे. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी इथे केलेलं आहे 112. आणि 14 ने भाग जाणारी संख्या इथं डायरेक्ट होतो. तुम्हाला 14चा पाढा काढायचा. याच्यामध्ये 126 आहे का नाहीये, 140 आहे का नाही आहे, काय 14 8 112. म्हणजे 14ला पूर्ण भाग जाणारी संख्या कोणती आहे, 14 ने पूर्ण जाणारी संख्या. तर आपली संख्या आहे 112 ही संख्या आहे. इथं महत्वाचं काय होतं तर तुमचे पाढेपाठ असणं खूप महत्वाचं होतं. ह्या बेसिक गोष्टी असतात, त्याच्यामुळे तुमचा काय होतो, टाइम वाचतो. आणि तुमचं उत्तर काय असणार आहे, 112 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे, आज आपण 15 क्वेश्चन घेतलेले आहेत. आणि येणाऱ्या लेक्चर मध्ये पण आपण अशाच प्रकारे विविध एक्झाम मध्ये जे क्वेश्चन विचारले असतात त्याची प्रॅक्टिस करून घेणार आहोत. आणि आपण इतकं डिटेल मध्ये घेत आहोत की ज्यांना म्हणजे बेसिक पासून पण स्टार्ट करतात त्यांना पण समजेल. आणि ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी वेल एंड गुड, त्यांची काय होणार आहे इथे प्रॅक्टिस होणार आहे. ठीक आहे, रोज आपण काय करणार आहे 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये लाईव्ह लेक्चर हे चालू ठेवणार आहोत. तर तुम्ही हे सर्वांनी लेक्चर रोज पाहत चला. ठीक आहे, चलो धन्यवाद.